देऊळगाव राजा येथील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 सध्या लिलाव भवन येथे पत्र्याच्या शेडमध्ये शाळा भरवणे सुरू आहे। शाळेला कंपाऊंड वॉल, खेळाचं मैदान आणि पुरेशी जागा नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलाय। विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे लहान मुलांना कमी जागेमध्ये अडचणींचा सामोरं जाऊन शिक्षण घ्यावं लागत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली। यापूर्वी अनेक वेळा निवेदन देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे आज पालकांनी नगर परिषदेत जाऊन चौथ्यांदा मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी रविवारपर्यंतचा अवधी मागून लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिलंय। एका महिला पालकांनी सांगितलेलं आहे की आरोग्य विभागाचे काम समाधानकारक असून विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधा व्यवस्थित मिळत आहेत, मात्र बांधकाम विभागाकडून कंपाऊंड वॉल, खेळाचे मैदान आणि इतर आवश्यक कामे न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। 4 वेळा निवेदन देऊनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक कामे अद्याप का झाली नाहीत असा सवाल पालकांनी उपस्थित केलाय। परिषद देऊळगाव राजा येथे अनेक महिला पालक तसेच अनेक पालकांनी एक निवेदन दिलेलं आहे। याबाबत आपण माहिती जाणून घेऊ। नमस्कार ताई, काय विषय होता? आमचा विषय असा होता की आमची नगर परिषद क्रमांक 1 ची जी शाळा आहे, आमच्या त्या शाळेत 500 विद्यार्थी संख्या आहे आणि वर्गखोल्या आम्हाला फक्त 10 आहेत, त्याच्यामुळे वर्गखोल्यांची पण मागणी होती आमची आणि वॉल कंपाऊंडची समस्या होती। वॉल कंपाऊंड झालेली नाही आमची, त्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आज नगरपालिकेत आलो आणि शाळा लवकरात लवकर इकडे शिफ्ट करावी, जुन्या जागी शिफ्ट करण्यासाठी। जुन्या जागी अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिलं तुम्हाला? रविवारपर्यंतची मुदत दिली त्यांनी, शनिवारीपर्यंतचीच मुदत दिली त्यांनी, रविवारपासून काम सुरू करणार म्हणून सांगितले। आणि जुन्या शाळेत काय प्रॉब्लेम आहे ते माकडं झाडांवर माकडं येतात, ते मुलांना डबे वगैरे खाऊ देत नाही आणि पुन्हा जागा कमी असल्यामुळे सारखे कुणाचे डोकं फुटतं, मुलं हो, म्हणजे आपल्या शाळेला मैदान सुद्धा राहिलेलं नाहीये आणि म्हणजे मुलांची संख्या जास्त झालेली आहे आणि तिथे राहण्यासाठी जागा कमी झालेली आहे। यामुळे अनेक ॲक्सिडेंट उद्भवू शकतात, काही अडचणी येत आहे, मुलांना खेळण्यासाठी जागा नाही राहिली, असे प्रश्न होते। आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था वगैरे त्यांनी सांगितलं। बाकी सगळं बाकी आहे, आम्ही बघून आलो शाळेत जाऊन, फक्त वर्ग खोल्या थोड्या कमी पडायला लागल्या। याबाबत निवेदन आपण जे दिलेलं आहे त्यामध्ये नगराध्यक्षांचं काय म्हणणं आलं नेमकं? लेखी आश्वासन दिलंय का तोंडी आश्वासन दिलं मॅडम? आमची 4थी वेळ आहे। अच्छा, आता बघू ठीक आहे, चालेल, धन्यवाद मॅडम। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।